शाळा व्यवस्थापन समिती म्हणजे गावातल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याची दिशा ठरवणारं व्यासपीठ. मात्र तळाशी इथं झालेल्या शाळा व्यवस्थापन समितीच्या निवडणुकीला अक्षरशः ग्रामपंचायत निवडणुकीचं स्वरूप आलं. 12 जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत सुरुवातीला सरपंच बबन जाधव यांच्या गटातील 5 उमेदवारांची बिनविरोध निवड झाली. त्यानंतर उर्वरित 7 जागांसाठी चुरशीची लढत झाली. जिल्हा परिषद सदस्य अरुण जाधव यांच्या गटातील 5 जागा निवडून आल्या, तर एक उमेदवार चिठ्ठीवर विजयी झाला. गाठीभेटी, जेवणावेळी शपथा आणि राजकीय डावपेचांनी गेल्या 8 दिवसांपासून गावातील वातावरण ढवळून निघालं होतं. परिस्थिती इतकी तणावपूर्ण होती की या निवडणुकीत पोलीस बंदोबस्त घ्यावा लागला. दोन्ही गटातील पूर्वीचे वाद पोलिसांपर्यंत पोहोचले असल्यानं प्रशासनानंही कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी विशेष खबरदारी घेतली. पोलीस निरीक्षक अजित सिद यांनी दोन्ही गटांचं प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला. शाळेच्या परिसरात सीसीटीव्ही आणि मतदानासाठी आवश्यक व्यवस्था करण्यात आली. पालकांनी मोठ्या संख्येनं मतदान केलं. या मतदानात चुरस इतकी होती की एका विद्यार्थ्यांची आई एका गटाकडं तर वडील दुसऱ्या गटाकडं असल्यानं मतदान कोण करणार यावरून त्यांच्यात वाद निर्माण झाला. मोठ्या चुरशीनं झालेल्या निवडणुकीत अखेर निकालही तळाशीच्या राजकीय चित्राचंच प्रतिबिंब ठरलं. दोन्ही गटांना 6-6 जागा मिळाल्या, म्हणजेच कोणत्याही एका गटाला स्पष्ट बहुमत मिळालं नाही. दोन्ही बाजूंना समान बलाबल मिळालं. पण या निकालाचा आनंद साजरा करण्यापेक्षा तळाशीकरांनी आता थोडं थांबून विचार करण्याची गरज आहे. राजकारण जिंकलं, पण शाळा जिंकणार कोण? तळाशीच्या शाळेत 1ली ते 7वी पर्यंत तब्बल 111 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या 111 मुलांच्या डोळ्यात मोठी स्वप्न आहेत. कुणाला डॉक्टर व्हायचंय, कुणाला इंजिनियर, कुणाला अधिकारी, तर कुणाला आपल्या गावचं नाव उज्ज्वल करायचंय. या मुलांच्या भवितव्यासाठी शाळेला उत्तम भौतिक सुविधा हव्यात, दर्जेदार शिक्षण हवं, डिजिटल साधनं हवीत, क्रीडा, कला, विज्ञान, स्पर्धा परीक्षा अशा विविध क्षेत्रात विद्यार्थ्यांना संधी हव्यात. शाळेची पटसंख्या वाढवण्यासाठी प्रयत्न हवेत. मात्र निवडणुकीच्या 8 दिवसात पालकांच्या घरी जाण्यासाठी, गाठीभेटी घेण्यासाठी, जेवणावळी करण्यासाठी आणि राजकीय समीकरणं जुळवण्यासाठी जेवढा वेळ आणि ऊर्जा खर्च झाली, तेवढीच ऊर्जा शाळेच्या विकासासाठी खर्च झाली असती तर तळाशीची शाळा जिल्ह्यात आदर्श ठरली असती का? हा प्रश्न कुण्या एका गटाला नाही, तर संपूर्ण तळाशी गावाला आहे. ग्रामपंचायत निवडणूक तोंडावर असताना शाळा व्यवस्थापन समितीच्या निवडणुकीत झालेली ही चुरस अनेकांच्या भुवया उंचावणारी आहे. त्यामुळे ही निवडणूक आगामी ग्रामपंचायत निवडणुकीची रंगीत तालीम होती का, अशी चर्चा गावात सुरू आहे. पण जर तसं असेल तर एक गोष्ट मात्र तळाशीकरांनी लक्षात ठेवायला हवी की ग्रामपंचायत निवडणूक 5 वर्षांनी येते. शाळेत शिकणाऱ्या मुलांचं बालपण मात्र पुन्हा कधीच येत नाही. राजकीय गट आज आहेत, उद्या बदलतील. नेतृत्व बदलेल, समीकरणं बदलतील, सत्ता बदलेल, पण आज शाळेच्या बाकावर बसलेली ही 111 मुलं उद्या मोठी होतील. त्यांच्या शिक्षणात आपण काय दिलं याचीच इतिहासात नोंद राहील. दोन्ही गटांना 6-6 जागा मिळाल्यानं आता तळाशीकरांसमोर एक वेगळी संधी निर्माण झाली आहे. निवडणुकीत समसमान बलाबल मिळालंय. आता शाळेच्या विकासासाठी समान मनोबल दाखवण्याची गरज आहे. गट कोणताही असो, पालक कोणत्याही बाजूचा असो, विचार वेगळे असोत, पण शाळेच्या बाबतीत सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे. ज्या गावानं राजकीय नेतृत्वाला मताधिक्य दिलं, त्या गावानं आता आपल्या शाळेला विकासाचं मताधिक्य द्यायला हवं. ज्या गावात निवडणूक जिंकण्यासाठी एवढी ताकद एकवटते, त्याच गावानं आता शाळा वाचवा, शाळा वाढवा, विद्यार्थी घडवा या उद्देशानं एकत्र यायला हवं. तळाशीच्या राजकीय वर्चस्वाला आता विकासाचं वर्चस्व बनवण्याची वेळ आली आहे. गटातटाच्या राजकारणातून गावाचं नुकसान होत असेल तर त्या राजकारणाला लगाम घालण्याची जबाबदारी ही गावकऱ्यांची आहे. शाळा व्यवस्थापन समितीची निवडणूक संपली आहे. आता खरी परीक्षा सुरू झाली आहे. या परीक्षेत कोणता गट जिंकतो, कुणाचा पराभव होतो याला अर्थ नाही. जिंकली पाहिजे ती शाळा, जिंकले पाहिजेत ते 111 विद्यार्थी आणि जिंकले पाहिजेत ते तळाशी गावचं भविष्य. एस न्यूजसाठी नामदेव कुसाळे.